परमेश्वराच्या घराची उत्कंठा बाळगा. त्याच्या ओढीने आमचे पृथ्वीवरील वास्तव्य आशीर्वादित बनेल. काय आम्हाला अशी उत्कंठा आहे? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मनुष्याच्या जीवनातील वास्तविक आशा कोणती असावी असे जर आपण पाहिले तर आपल्याला कदाचित असे उत्तर मिळेल की आम्हाला देवाच्या घराची ओढ असावी, आमची वस्ती देवाबरोबर असावी. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपणास देवाविषयीचे आणखी गुणवैशिष्ट्ये पाहावयास आणि शिकावयास मिळणार आहेत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, 83 हे स्तोत्र परमेश्वराला शत्रूंवर सूड उगविण्याची विनंती करणारे स्तोत्र किंवा प्रार्थना आहे. आणि थोडक्यात सांगायचे तर स्तोत्रकर्ता परमेश्वराला सांगत आहे की जसे तू आपल्या शत्रूंचे पूर्वी केलेस तसे आताही कर. 9 आणि 10 वचनांमध्ये तो म्हणतो, 83 स्तोत्र 9 आणि 10 वचने. मिद्यानाला आणि सिसरा व याबीन ह्यांना किशोन नदीजवळ तू जसे केले तसे त्यांना कर. ते एंदोर येथे नाश पावले, ते शेताला खात झाले. जुन्या करारामध्ये आपण अनेक ठिकाणी वाचतो की परमेश्वराने आपल्याला विरोध करणाऱ्यांचा कसा न्याय केला. काही लोक म्हणतात की भविष्यात परमेश्वर त्या प्रकारे न्याय करणार नाही. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की तो कधीही न बदलणारा परमेश्वर आहे. तो पुढील काळातही त्याची अवज्ञा करणाऱ्यांशी, त्याला विरोध करणाऱ्यांशी तसेच वागणार आहे. परंतु श्रोत्यांनो, आम्ही तशा प्रकारची प्रार्थना आज करू शकत नाही. देवाचा व देवाच्या लोकांचा द्वेष करणाऱ्यांनी तसे करू नये, तर त्यांनी देवाच्या कृपेचा अनुभव घ्यावा, त्याच्याकडे वळावे, त्याच्यावर प्रीती करणारे व्हावे, अशी प्रार्थना आज विश्वासणाऱ्यांनी करायला हवी. तो 13 आणि 14 वचनांमध्ये काय म्हणतो पहा. हे माझ्या देवा, वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्याने उडविलेल्या भूशासारखे त्यांना कर. अग्नी वनाला भस्म करीतो, ज्वाला डोंगराला आग लावते. देवाच्या व पर्यायाने आपल्या शत्रूंची पुरी वाताहत व्हावी अशी प्रार्थना स्तोत्रकर्त्याने केली आहे. तो 18व्या वचनात म्हणतो, म्हणजे तू, केवळ तूच परमेश्वर ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल. मला अगदी खात्रीने वाटतं श्रोत्यांनो की जेव्हा परमेश्वर आपला न्याय जगाला प्रगट करू लागेल तेव्हाच लोकांना तो खरा परमेश्वर आहे याची जाणीव होईल. वास्तविक देवाच्या चांगुलपणामुळे लोकांनी देवाला ओळखायला हवे, पण तसे होत नाही. लोक देवाचा चांगुलपणा कबूल करीत नाहीत. आपल्या व्यवसायात, परीक्षेत, धंद्यात त्यांना यश आले तर त्याचे श्रेय ते परमेश्वराला न देता स्वतःच्या बुद्धिचातुर्याला व मेहनतीला देतात. एखाद्या जीवघेण्या संकटातून ते वाचले तर त्याचे श्रेय स्वतःच्या भाग्याला, ग्रहाला देतात. आशीर्वादांकरिता श्रेय परमेश्वराला देण्याची त्यांना लाज वाटते आणि परमेश्वराची गरज त्यांना भासत नाही. ते देवाची अवज्ञा करणे, त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेणे चालूच ठेवतात. जर परमेश्वराने आपला न्यायदंड उगारला तर सर्वांना तोच परात्पर प्रभू परमेश्वर आहे याची तीव्र जाणीव होईल. आता आपण एका सुंदर स्तोत्राचा अभ्यास करणार आहोत. माझा विश्वास आहे की ज्यांनी हे स्तोत्र वाचलेले आहे त्यांना या स्तोत्राच्या अभ्यासाविषयी फार उत्सुकता असणार आहे. अर्थातच हे स्तोत्र म्हणजे 84 स्तोत्र आहे. देवाच्या घराची ओढ ही या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. या स्तोत्रात लेवीय पुस्तकावरील जोर प्रामुख्याने दिसून येतो. हे स्तोत्र कोराहाच्या मुलांनी रचलेले आहे. ते परमेश्वराच्या निवास मंडपात सेवा करणाऱ्यांपैकी होते. त्यांनी प्रथम पवित्र स्थानात व नंतर मंदिरात सेवा केली. खरे तर कोराहाने परमेश्वराच्या विरुद्ध बंड केल्याने त्याच्यावर परमेश्वराचा कोप ओढावला होता. परंतु परमेश्वराच्या कृपेमुळे त्याच्या वंशजांना परमेश्वराच्या निवास मंडपात त्याची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली होती. परमेश्वराच्या निवास मंडपाविषयी आपण इतिहासाचे पहिले पुस्तक 26 अध्याय 12 आणि 13 या वचनात वाचूया.
इतिहासाचे पहिले पुस्तक 26वा अध्याय 12 आणि 13 वचने. द्वारपालांचे वर्ग या मुख्य पुरुषातले होते. आपल्या भाऊबंदाबरोबर तेही परमेश्वराच्या मंदिरात सेवा करीत. त्यातल्या लहान थोरांनी आपापल्या पितृकुळांप्रमाणे एकेका द्वारासंबंधी चिठ्ठी टाकली. ह्या परिवाराची पार्श्वभूमी पाहण्यास ही वचने आम्हाला सहाय्यक ठरतात. श्रोत्यानो, याप्रमाणे मंदिराच्या प्रत्येक द्वारासाठी द्वारपालाची नेमणूक करण्यात आली. सशक्त व बलवान लेव्यांची नेमणूक निवास मंडपाच्या रक्षणाकरिता करण्यात आली. या सुंदर स्तोत्राची पहिली 2 वचने आता आपण वाचणार आहोत. 84 स्तोत्र 1 आणि 2 वचने. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारित आहेत. श्रोत्यांनो, स्पष्ट आहे की स्तोत्रकर्ता परमेश्वरावर फार मनापासून प्रेम करीत आहे, म्हणूनच त्याला परमेश्वराचे निवासस्थान रम्य व मनोहर आहे असे वाटते. एवढेच नाही तर एखाद्या प्रियसीला आपल्या प्रियकराच्या घराची जशी उत्कंठा लागावी तशी स्तोत्रकर्त्याला परमेश्वराच्या घराची उत्कंठा लागली आहे. त्या जिवंत परमेश्वरासाठी तो भेटावा यासाठी त्याचा देह व जीव झुरत आहे. या स्तोत्रकर्त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला परमेश्वराच्या घराविषयी किंवा त्याच्या पवित्र समक्षतेमध्ये येण्याविषयी किती उत्सुकता लागली आहे? त्याच्यासारखे परमेश्वर तुमचे वर्चस्व आहे काय? आता आपण 3रं वचन वाचूया. तो म्हणतो, हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे कराव्यास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधाव्यास स्थळ मिळाले आहे. या सर्व नावातून स्तोत्रकर्त्याचे परमेश्वराशी असलेले जिव्हाळ्याचे जवळीकतेचे नाते स्पष्ट झाले आहे. तो म्हणतो, हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा. आणि त्याने कदाचित चिमणी किंवा निळवीचे घरटे परमेश्वराच्या मंदिरात पाहिले असावे आणि त्याला आपणही परमेश्वराच्या समक्षतेमध्ये त्या चिमणीप्रमाणे कायम राहावे असे वाटले असावे. या वचनातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते की परमेश्वर चिमण्यांसारख्या सर्वसाधारण पक्ष्यांकडे दुर्लक्ष करीत नाही. त्याही त्याच्या हातची कृती आहेत. येशू ख्रिस्ताने आम्ही मानवांनी कोणत्याही गोष्टींची काळजी करू नये हे सांगण्यासाठी चिमण्यांचे उदाहरण दिले. मत्ती शुभवर्तमान 10वा अध्याय 29व्या वचनात तो म्हणतो, 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही, तथापि तुमच्या बापाच्या इच्छेशिवाय त्यातून एकही भूमीवर पडत नाही. तात्पर्य हे की प्रभू परमेश्वर मानवाच्या दृष्टिकोनातून अगदी तुच्छ असलेल्या पक्ष्यांचीही काळजी घेतो, तर तो त्याचे भय धरणाऱ्यांची काळजी घेणार नाही काय? स्तोत्रकर्त्याला त्या पक्ष्यांप्रमाणे परमेश्वराच्या अगदी सन्निध राहायला हवे आहे. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्तावर विश्वास ठेवला आहे, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवला आहे व त्याला आपला तारणारा म्हणून आपल्या अंतःकरणात स्वीकारून तसे ओठांनी कबूल केले आहे, अशांना पवित्र प्रभू परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जाण्याचा राहण्याचा मार्ग खुला आहे. आमच्या पापांमुळे परमेश्वर व आमच्यामध्ये दरी निर्माण झाली होती. ती येशू ख्रिस्ताने स्वतःच्या अर्पणाने सांधली. त्याविषयी इब्रिलोकास पत्र 10वा अध्याय 19 आणि 20 वचने सांगतात, बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे. तसेच याच अध्यायाच्या 22व्या वचनात लिहिले आहे, म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट विवेक भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे. श्रोत्यांनो, अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही परमपवित्र प्रभू परमेश्वराच्या समक्षतेत येऊ शकतो. तेथे त्या मधुर समक्षतेमध्ये राहू शकतो. त्याकरिता जपतप किंवा व्रत वैकल्य करण्याची आम्हाला गरज नाही. येशू ख्रिस्तासमोर आपली पापे पश्चातापपूर्वक अंतःकरणाने स्वीकारणे, त्याचा आपला तारक म्हणून स्वीकार करणे, प्रतिदिनी त्याच्या वचनरूपी जलाने स्नान करणे म्हणजे प्रतिदिनी त्याला अनुसरणे, या गोष्टीचे आम्हाला अगत्य आहे. 5 ते 7 वचनांमध्ये पहा तो काय म्हणतो, ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनेच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्याचे स्थानच वाटते. अगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करीतो. ते अधिकाधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन घडते. श्रोत्यानो, स्तोत्रकर्ता काय म्हणतो ते आपण ह्या ठिकाणी वाचले आहे.
स्वतःच्या दुबळ्या सामर्थ्यावर विसंबून राहण्यापेक्षा परमेश्वराच्या सामर्थ्यावर अवलंबून राहणे खूपच लाभदायक आहे. आणि जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो कधीही भजित होत नाही व जे त्याच्या आश्रयाला येतात त्यांना तो कधीही घालून देत नाही. तसेच जे त्याच्या आश्रयाला राहतात त्यांच्यासाठी संकट देखील आशीर्वादाचे कारण बनते व त्यांना परमेश्वर सतत सहाय्य पुरवतो. 10वं वचन पहा. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. स्पष्ट आहे की स्तोत्रकर्त्याला आपल्या जीवनाची सर्व सुख शांती आणि समाधान परमेश्वराच्या अंगणात परमेश्वराच्या मधुर समक्षतेमध्ये सापडते. म्हणून ऐश्वर्याचे परंतु परमेश्वरापासून दूर असलेले जीवन त्याला नको आहे. देवाच्या मधुर समक्षतेमधला एक दिवस जरी त्याला मिळाला तरी तो त्याच्यासाठी हजारो दिवसांइतका मोलाचा आहे. आज आमच्यापैकी अनेक जण हाच विचार करतात की या जगात आहोत तोपर्यंत या जगाची सर्व सुखे उपभोगून घ्यावीत, नंतर देवाकडे जायचेच आहे. पण या लोकांना जर तुम्ही विचारले की त्यांना ते देवाकडे जातील, नरकात जाणार नाहीत याची पक्की खात्री आहे काय, तर त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. या जगातल्या सर्व सुखसोयीसह अनेक दुःख व समस्या आणि अशांती येते याची त्यांना जाणीव होत नाही. स्तोत्रकर्त्याला या जगाची श्रीमंती ऐश्वर्य नको आहे. त्या जीवनातले दीर्घायुष्य त्याला नको आहे. त्याऐवजी त्याला परमेश्वराच्या घरातला एक दिवस अधिक मोलाचा वाटतो. याचे कारण 11व्या वचनात तो सांगतो, कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तमते दिल्या वाचून तो राहणार नाही. श्रोत्यानो, एकदा परमेश्वर प्राप्ती झाली की त्यासह उत्तमते निश्चितच प्राप्त होईल. कारण प्रभू परमेश्वर सर्व उत्तम गोष्टींचा उगम आहे आणि त्याचे भय धरून जे सात्विकतेने चालतात त्यांना तो सर्व काही उत्तमते देतो. देवा शुभवर मला असावा, देवा शुभवर मला असावा, द्यावा पदी विसावा, देवा द्यावा
प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना योहान शुभवर्तमान 15 अध्याय 7व्या वचनात सांगितले, तुम्ही माझमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. प्रिय श्रोत्यानो, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे राहणे म्हणजे विपुल जीवन प्राप्त करून घेणे आहे. आमचा विश्वास आहे की प्रभू येशूच्या द्वारे तुम्हाला या जिवंत परमेश्वराची ओळख पटली आहे, पटत आहे. आता आपण 85 स्तोत्राकडे वळत आहोत. या तिसऱ्या भागातले हे शेवटचे स्तोत्र आहे. ही सर्व स्तोत्रे वाचल्यावर असं वाटतं की त्यांच्यामध्ये सर्वसाधारण असे एक सूत्र आहे. मुख्य गोष्ट म्हणजे ही स्तोत्रे इस्रायलाचा भविष्यकाल विदित करणारी आहेत, आणि जरी या स्तोत्रांचे रचनाकार वेगवेगळे असले तरी त्यांचा अनुक्रम देवाच्या कृपेने असा झालेला आहे की त्यांची सर्वसाधारण मध्यवर्ती कल्पना जवळपास एकच आहे हे दिसून येते. 85 स्तोत्रामध्ये इस्रायलाचे भवितव्य विदित झाले आहे, ते आपण पाहणार आहोत. पहिलं वचन वाचूया. हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस, तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहे. श्रोत्यांनो, काही टीकाकारांच्या मते हे वचन यहुद्यांच्या बाबिलोन देशातून परतण्याच्या संदर्भातले आहे, परंतु प्रत्यक्षात त्यांच्यापैकी अगदी थोडकेच परतले. 60,000पेक्षाही त्यांची संख्या कमी होती, म्हणजे बहुसंख्य यहुदी परतले नाहीत. खरे तर हे वचन इस्रायलाच्या त्या भवितव्याविषयी आहे जेव्हा ख्रिस्त राज्यात परमेश्वर आपल्या लोकांना परत आपल्या देशात आणणार आहे. वाचूया श्रोत्यानो दुसरे वचन. तू आपल्या लोकांच्या अनितीची क्षमा केली आहे, त्यांच्या सर्व पापांवर पांघरून घातले आहे. हे खरोखर एक सुंदर चित्र आहे, परंतु ते निश्चितच इस्रायली लोकांच्या बाबिलोनातून परतण्याविषयी नाही, कारण त्यांच्या बाबिलोनातल्या बंदिवासाविषयी वर्णन करणाऱ्या पुस्तकांमध्ये त्यांचे अशा प्रकारचे वर्णन नाही. त्यासाठी तुम्ही एज्रा, नेहम्या, हगय, जखर्या व मलाखी ही पुस्तके वाचा. विशेष रीतीने मलाखीच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने या बंदिवासातून परतलेल्या लोकांची चांगलीच कान उघाडणी केली आहे. ते त्या काळात परमेश्वराच्या मंदिरात आपली अर्पणे घेऊन जात, परंतु त्यांची हृदये परमेश्वरापासून फार फार दूर होती. परंतु या स्तोत्रातले त्यांच्या विषयीचे चित्र अगदीच भिन्न आहे. म्हणजेच ते इस्रायलाच्या भवितव्याविषयी, ख्रिस्त राज्याविषयी आहे, जेव्हा परमेश्वर सर्वांच्या पापांवर पांघरून घालेल. 85व्या स्तोत्राचे तिसरे वचन आता आपण वाचूया. तू आपला सर्व क्रोध आवरीला आहे, तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहे. श्रोत्यानो, ज्या काळात इस्रायलाचे न्यायाचे दिवस संपतील त्या काळाविषयी हे वचन भविष्य विदित करते. इस्रायल व जग यांच्यासाठी अधिक भयंकर असलेला काळ अजून यावयाचा आहे. तो छळाचा काळ फक्त एका राष्ट्रापुरता मर्यादित असणार नाही, तर तो संपूर्ण जगाकरिता असणार आहे. तो शिक्षेचा काळ असणार आहे. त्या काळात सैतानाला मोकळीक मिळेल आणि पवित्र आत्मा वाईटावर ताबा ठेवणार नाही. परमेश्वर लोकांना त्यांच्या दुष्कृत्यांच्या, पापांच्या अंतिम सीमा गाठू देईल आणि मग तो त्यांचा न्याय करेल. परंतु आज देवाच्या पुत्राकरिता किंवा कन्येकरिता पापासाठी न्याय निवाडा झालेला आहे. जेव्हा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या कल्वरीच्या वधस्तंभावर मरण पावला, तेव्हाच तो न्याय निवाड्याचा प्रश्न सुटला. योहान शुभवर्तमान 3 अध्याय 16 ते 18 या वचनांमध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नाही, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. जो त्याचवर विश्वास ठेवितो त्याचवर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. होय श्रोत्यानो, देवाच्या लेकरांना कोणीही त्या दिवशी दंडास किंवा शिक्षेस पात्र ठरवू शकणार नाही, परंतु तरीही त्यांना आपल्या जीवनाचा व आपल्या कृत्यांचा हिशोब मात्र परमेश्वरासमोर द्यावा लागेल. कारण तारण प्राप्त केल्यानंतर प्रतिदिनी देवाच्या वचनानुसार चालणे, त्याद्वारे स्वतःला पापापासून प्रतिदिनी शुद्ध करणे हे आवश्यक आहे. तो न्यायनिवाड्याचा काळ मंडळीसाठी व जगासाठी एक अतिशय कठीण काळ असणार आहे. 4 आणि 5 वचने वाचूया. हे आमच्या उद्धारक देवा, आम्हाला परत आण आणि आमच्यावरील आपला रोष नाहीसा कर. तू आमच्यावर सर्व काळ कोपलेला राहणार काय? पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय? श्रोत्यानो, आपण या आधीच्या एका स्तोत्राचा अभ्यास करताना पाहिले की इस्रायली लोकांचा इतिहास अतिशय दुःखाने व अश्रूंनी भरलेला आहे. परंतु ख्रिस्त राज्यामध्ये मात्र त्यांचे दुःख संपेल, त्यांचे अश्रू पुसले जातील. 6वं वचन वाचूया. तुझ्या लोकांनी तुझ्या ठाई हर्ष पावावा, म्हणून तू आमचे पुनर्जीवन करणार नाहीस काय?
प्रिय श्रोतांनो, कधी कधी खूप संकटे सोसल्यामुळे आम्ही अगदी थकून जातो आणि अगदी असहाय होऊन या स्तोत्रकर्त्याप्रमाणे परमेश्वराला विनंती करतो. कदाचित सध्याच्या काळात तुमच्यापैकी काही जण अशा प्रकारे कठीण प्रसंगातून जात असतील. परंतु लक्षात घ्या की परमेश्वर आमच्या परीक्षा आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे जाऊ देत नाही. परमेश्वर आम्हाला धीर देऊन यशायाचे पुस्तक 57 अध्याय 15 आणि 16 वचनांमध्ये म्हणतो, कारण जो उंच व परमथोर, जो सदा सर्व काळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो, मी उंच व पवित्र स्थानात बसतो आणि नम्र जनांच्या आत्म्यात जीव आणायला अनुतापी व नम्र आत्म्याचा जो आहे त्याच्या जवळही मी राहतो. कारण मी सर्व काळ वाद करणार नाही व सदा राग धरणार नाही. असे असेल तर आत्मा माझ्या समोरून थकून जाईल आणि जे जीव मी निर्माण केले तेही थकून जातील. परमेश्वर सदा सर्वदा आमच्यावर कठीण प्रसंग येऊ देणार नाही. आम्हाला त्याच्या हर्षाची गरज आहे याची त्याला जाणीव आहे. आता 7वं वचन पहा काय सांगतं, हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे व तू सिद्ध केलेले तारण आम्हाला दे. परमेश्वर वाईटाचा तिरस्कार करतो आणि तो त्याचा एक दिवस न्याय करणार आहे. परंतु तो दयेचा सागरही आहे आणि जे त्याच्याकडे वळतात त्यांचे तो तारणही आहे. 8वं वचन वाचूया. परमेश्वर देव जे काय बोलेल ते मी ऐकून घेईन, कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी क्षेम कुशलाचे भाषण करील, मात्र त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये. जेव्हा परमेश्वर पापाचा अंतिम न्यायनिवाडा करेल तेव्हा त्याचे लोक मूर्खपणाकडे परत वळणार नाहीत. ते त्यांच्या पापांकडे वळणार नाहीत, कारण तेव्हा जगातून पाप नाहीसे करण्यात येईल. 9वे वचन वाचूया. खरोखर त्याचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते, यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे. श्रोत्यानो, अर्थातच त्या ख्रिस्त राज्याचा राजा खुद्द प्रभू येशू ख्रिस्त असणार आहे आणि जेव्हा तो राज्य करेल तेव्हा ते राज्य नीतिमत्वाचे राज्य असणार आहे. तो नीतिमत्वाने राज्य करणार आहे. ही किती आनंदाची गोष्ट आहे. 13वं वचन आम्हाला सांगतं, 85 स्तोत्र 13वे वचन. त्याच्या पुढे नीतिमत्व चालेल व त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील. श्रोत्यानो, देवाचे निवडलेले लोक त्या राज्यामध्ये आनंदाने आणि शांतीने जगतील. आता आपण 86व्या स्तोत्राचा अभ्यास सुरू करीत आहोत. या स्तोत्रामध्ये दाविदाने आगामी राज्यासाठी केलेली प्रार्थना आपल्याला वाचायला मिळते. या स्तोत्राची केवळ 2 वचने आपण अभ्यासणार आहोत. काही टीकाकारांच्या मते हे स्तोत्र मसीहाविषयी आहे, परंतु मला तसे वाटत नाही, कारण या स्तोत्रातली वचने तसा अर्थ प्रगट करीत नाहीत. उदाहरणार्थ 86व्या स्तोत्राचे 11वे वचन वाचूया. 11वे वचन सांगते, हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव, मी तुझ्या सत्य मार्गाने चालेल. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. हे वचन आम्ही अजिबात येशू ख्रिस्ताकरिता लागू करू शकत नाही. तो स्वतः प्रभू पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता आल्यामुळे त्याने अशी प्रार्थना करणे शक्य नाही. परंतु हे वचन तुम्हाला व मला लागू पडते. आम्हाला देवाचा मार्ग व देवाचे सत्य शिकून घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्या नावाचे भय धरण्याकरिता आमचे चित्त एकाग्र होण्याची गरज आहे. येशू ख्रिस्त या जगात देवाची इच्छा पूर्ण करण्याकरिता आला आणि त्याने ती पूर्ण केली. परंतु श्रोत्यानो, आम्ही या गोष्टीचा गंभीर विचार करण्याची गरज आहे की आम्ही देवाच्या नावाचे भय धरण्याकरिता आपले चित्त एकाग्र करतो का? देवाच्या मार्गाची व सत्याची आपण सतत आवड धरतो का? कितीदा आम्ही देवाचा मार्ग सोडून इतर गोष्टींकडे लक्ष लावतो. या जगातल्या मोहक गोष्टी आम्हाला आकर्षित करतात व कळत नकळत आम्ही देवापासून, त्याच्या मार्गापासून विचलित होतो. कित्येकदा आमच्या निष्कारण चिंता व काळज्या आम्हाला देवापासून दूर नेतात आणि आमचा आळशीपणा किंवा स्वतःवर अकारण लादून घेतलेली कर्तव्ये आम्हाला देवाच्या भयापासून दूर करतात. जरासे अंतर्मुख होऊन आठवून पहा की देवाचे भय बाळगून तुम्ही दिवसभरात किती गोष्टी केल्या आणि किती गोष्टी स्वतःला व जगाला खुश करण्यासाठी केल्यात. देवाचे भय बाळगण्यासाठी तुम्हाला व मला एकाग्र चित्ताची गरज आहे. ख्रिस्ती विश्वासणारे अनेकदा अनेक अनावश्यक गोष्टी करीत राहतात, परंतु देवाच्या सेवेचे मुख्य काम तसेच राहते. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर परमेश्वराजवळ येऊन उपकारस्तुती करून त्याला आपल्या विनंत्या सादर करणे ही आमच्या प्रत्येक दिवसातली पहिली गोष्ट आहे. परंतु घरातली कामे, बाहेरची कामे, टीव्हीवरचे कार्यक्रम, थोड्या गप्पा-टप्पा, थोडासा आराम एवढे सर्व करता करता रात्र कधी होते ते कळत नाही आणि मग
देखल्या देवा दंडवत घातल्याप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी अर्धवट झोपेत स्वतःच्या हलगर्जीपणाबद्दल देवाला न चुकता क्षमा मागत केलेली प्रार्थना आम्ही करायला चुकत नाही. देवाच्या नावाचे भय धरण्यासाठी आम्हाला एकाग्र चित्ताची गरज आहे. स्तोत्रकर्त्याने देवाला विनंती केली, हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव. देवाच्या मार्गदर्शनाखाली चालण्याची त्याची प्रामाणिक इच्छा होती. 12व्या वचनात तो म्हणतो, हे प्रभू माझ्या देवा, मी आपल्या जीवे भावे तुझे गुणगान गाईन. जेव्हा आम्ही परमेश्वराला योग्य तो प्रतिसाद देऊ, तेव्हाच आमची सर्व स्तुती तो स्वीकारेल. तो म्हणतो की तुझ्या नावाचा महिमा सदोदित मी वर्णेन. श्रोत्यानो, जेव्हा आमचे चित्त त्याच्याकडे लागेल, त्याच्या चरणाशी लागेल, तेव्हा आमची स्तुती स्तोत्रे ही अधिक सुंदर बनतील. आमचे व परमेश्वराचे नाते अधिक स्थिर व दृढ होईल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. माझ्या उजव्या हाताचा पुत्र हे नाव याकोबाने बन्यामीन यांस दिले. आजचा प्रश्न, कोणत्या पुस्तकामध्ये बंदिवासातून परतलेल्या लोकांची कानुघाडणी परमेश्वराने केली आहे? ए. मलाखी, बी. हाग्गय, सी. एज्रा, डी. जखर्या. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आम्ही पाहिले आहे की सात्विकतेने चालणाऱ्यांना देव उत्तम देतो. तो आमचे पुनरुज्जीवन करणारा देव आहे. परंतु यासाठी आम्ही परमेश्वरावर भाव ठेवणे आवश्यक आहे. देवाचा मार्ग आणि सत्य जाणून घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, आज आमच्या समोर प्रश्न आहे की काय देवाचे भय बाळगून आम्ही आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट करतो? काय आम्हाला आज बदलण्याची गरज आहे? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये आलेलो आहोत. आम्ही जाणलेलं आहे की तू महान असा परमेश्वर आहे. तू आम्हाला जीवन देणारा आणि विशेष करून बापा, तू सत्य असा परमेश्वर आहेस. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येत असताना आम्ही तुला विनंती करतो, प्रार्थना करतो की प्रभूजी, तुझे गुणवैशिष्ट्ये आम्हाला समजावीत आणि त्याप्रमाणे प्रभूजी आमच्या जीवनामधून आम्ही तुझ्यावरती विसंबून राहण्याचा प्रयत्न करावा. होय परमेश्वरा, तू सत्य देव आहेस हे आम्ही जाणलेलं आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावित आहोत. तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.